राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी कंबर कसली आहे। उमरे इथल्या प्रचार सभेत बोलताना विखे यांनी राजकीय घडामोडींवर सडेतोड भाष्य केलं। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून घेतलेली माघार आणि त्यांचे भाजप प्रवेशाचे संकेत यावर बोलताना विखे म्हणाले की ज्यांनी माघार घेतली त्यांचा पक्ष नक्कीच विचार करेल। तर खासदार निलेश लंके यांच्या विरोधातली याचिका न्यायालयानं फेटाळल्याच्या मुद्द्यावर विखेंनी उपरोधात्मक टोलेबाजी करत आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, गनिमी कावा झाल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा दिला। तसंच इयत्ता 8वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याच्या वादावर मराठ्यांचा इतिहास लोकांच्या मनामनात असून असं घडणं अत्यंत चुकीचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। विखेंच्या या विधानांमुळे राहुरीसह जिल्ह्याचं राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्ह दिसतायत। नाही, आता त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही। माननीय प्रदेश अध्यक्षांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या ज्या लोकांनी आज भारतीय जनता पार्टीच्या आमदारासाठी ताकद दिली किंवा भूमिका घेतली त्या सगळ्यांचा विचार केला जाईल आणि याच्यावरच या स्टेटमेंटमध्ये सगळं सारांश होते। त्याचं दुःख मला आहे आणि त्या दुःखातून मी आता बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय। या प्रचाराच्या माध्यमातून याचिका फेटाळली गेली, एक फार मोठा अपघात माझ्याबरोबर झाला त्या विषयाचा आणि माझ्या आई वडिलांनी माझं निश्चित सांत्वन केलं आणि मला धीर द्यायचा प्रयत्न केला, बायकोनी धीर दिला की याचिका फेटाळली, काळजी करू नको। अरे कसले काय घेऊन बसले, काय आपण चर्चा करतो। हे पहा, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, तुम्हाला गनिमी कावा झालेला दिसेल एवढंच सांगतो। मराठा समाजाचा इतिहास आणि मराठा एवढा कमकुवत नाही की एखाद्या पुस्तकातून निघालं म्हणजे संपेल। आम्ही पुस्तक आणि कागदावर नाही आहोत, आम्ही लोकांच्या मनामध्ये आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं भले हे काय फक्त महाराष्ट्र पुरतं विश्वामध्ये, त्यामुळे एखाद्या पुस्तकाने काढला असेल तर तो मूर्खपणा एवढं सांगू शकेल।